यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर देत हे आरोप फेटाळून लावले। राज्यात 2029-30 पर्यंत मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक होऊन अनेक उद्योग कार्यान्वित होणार आहेत। उद्योग, व्यावसायिक तसंच घरगुती वापरासाठी ऊर्जा मागणीमध्ये लक्षणीय वाढ अपेक्षित आहे। या पार्श्वभूमीवर सुरू असलेले ऊर्जा प्रकल्प निर्धारित वेळेपेक्षा आधी पूर्ण व्हावेत, यासाठी महापारेषणशी संबंधित प्रकल्प उभारणीचा वेग वाढवावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महापारेषणच्या सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले। राज्यातल्या ऊर्जेची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी महापारेषणशी संबंधित 13 पैकी 9 महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा तपशीलवार आढावा यावेळी घेण्यात आला। प्रकल्पांच्या अंमलबजावणीतील अडचणी दूर करून आवश्यक ते प्रशासकीय निर्णय तातडीने घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले। सध्या राज्यामध्ये 37,682 मेगावॅट वीज उपलब्ध असून 2035 पर्यंत ही गरज वाढून 80,197 मेगावॅट्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे। वाढत्या औद्योगिक आणि नागरी विस्ताराच्या पार्श्वभूमीवर विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार असल्यानं प्रकल्पांची वेळेपूर्वी पूर्तता होणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केलं। ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्या बाजारपेठेचा लाभ उठवत